हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा ब्लाऊजची फिटिंगची शिलाई सरळ न येण्याचे कारण काय आहे? जो आपण इथे दंडघेर टाकतो तर तो आपण मोजून घेत नाही, त्यामुळे इथे एवढा कपडा असा एक्स्ट्राचा निघतो। तर हे बघा या ब्लाऊजचा 6.5 इंच दंडघेर आहे आणि साईडने 1.5 इंच एक्स्ट्राचा घेतला आहे। तरी सुद्धा साईडने अर्धा पाऊण इंच कपडा वाचलेला होता, तो इथे मी कट केला आहे। आणि अधिक दुसरे एक कारण आहे, आपले जे मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आहेत तयार झालेले, ते आपल्याला इथून सेंटरपासून आपल्याला बरोबर जोडून घ्यायचे आहे आणि नंतर साईडने जो भी कपडा वाचेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता ब्लाऊज उलटा करून घेतला आहे आणि एक दाब टिप देऊन घेतली आहे बघा। आता याच्यानंतर आपल्याला इथे फिटिंगचं माप टाकायचं आहे। तर आता या ब्लाऊजला बघा इथे बरोबर फिटिंगची शिलाई सरळ येणार आहे एकदम। तर दंडघेर इथे 6.5 इंच आहे, छातीचा चौथा भाग इथे 9.5 इंच आणि कमरेचा चौथा भाग इथे 8 इंच आहे। तर हे बघा आता या प्रकारे जर फिटिंग केली तर एकदम व्यवस्थित सरळ शिलाई येणार आहे। कोणत्याही साईजचा ब्लाऊज असो, आपल्याला दंडघेराचं माप बरोबर घ्यायचं आहे आणि मागचा पुढचा भाग आपल्याला जे कव्हर शिलाई करतो आपण त्यावेळेस बघून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे किती सरळ शिलाई आलेल्या आहेत आपल्या। तर हा कटोरी ब्लाऊज आहे 38 साईजचा। तर बघू शकता तुम्ही किती सरळ फिटिंगची शिलाई आलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।